सध्या आम्ही समृद्धी महामार्गावरून प्रवास करत आहोत। इथून वर्धा साधारणतः 26 किलोमीटरवर आहे। आम्ही नागपूरहून आलो आहे आणि खरोखर हा मार्ग निश्चित एका देशाच्या विकास आणि प्रगतीमध्ये, रस्ते बांधणीमध्ये हा अतिशय चांगला रस्ता आहे। मात्र वाहन चालकांनी काळजी घेतली आणि नियमांचं पालन केलं तर निश्चितच या रस्त्यावरून प्रवास करताना कुठलाही धोका होणार नाही। कारण आपण बघतोय या ठिकाणी जवळजवळ 4 ट्रॅक आहेत, परंतु पहिला जो रस्ता दुभाजकडचा ट्रॅक आहे तो 120चा आहे। आम्ही जे चाललेलो आहोत आता तो 100च्या स्पीडचा आहे। तर याच्या साईडचा जो आहे तो 80 आणि त्याच्या साईडनं छोटी वाहनं किंवा इतर याच्यासाठी अवजड वाहनांना ज्यांची गती खूप कमी आहे त्यांच्यासाठी कदाचित ती बांधणी केलेली आहे। खरोखर अतिशय चांगला हा रस्ता आहे। अनेक वेळा आपण बघितलं असेल, आम्ही टी व्हीवर बातम्या वगैरे ऐकतो आणि टीकाटिप्पणी होते, परंतु कुठल्याही गोष्टीला 2 बाजू आहेत। जर आपण चांगल्या बाजूचा पूर्णपणे वापर केला तर रस्ते हे नक्कीच जीवनवाहिनीच आहे जवळजवळ आपल्याला म्हणता येईल। कारण मनुष्य प्रवासामध्ये अनेक वेळा बाहेर पडतो आणि त्यासाठी अशा चांगल्या रस्त्यांची गरजसुद्धा आहे। या रस्त्यामुळं लोकांचा वेळ वाचलेला आहे। ठीक आहे, टोलच्या रूपात काही नक्कीच चार्ज द्यावा लागतो लोकांना, परंतु त्या मोबदल्यामध्ये वेळ आणि वाहनांचं होणारं नुकसानसुद्धा नक्कीच टळतंय। त्यामुळं आपण बघतोय हा रस्ता आता वर्ध्याच्या दिशेनं पुढं मुंबईला हा रस्ता गेलेला आहे। बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या नावानं या रस्त्याला नामांकरण केलेलं आहे आणि आपण बघतोय हा रस्ता आम्ही खरोखर एन्जॉय करतोय। आम्ही माझे सहकारी माननीय धुमाळ साहेब, अंकुशराव धुमाळ आणि आम्ही परिवार खरं तर 5 मराठा लाईट इन्फंट्रीच्या, जिला 5th रॉयल मराठा या नावानं संबोधलं जात आहे। रेजिंग डे अर्थात वर्धापन दिन आमचा अयोध्येमध्ये साजरा झाला आणि त्या वर्धापन दिनाच्या नंतर आम्ही हा प्रवास आता बाय रोड, खरं तर यामध्ये मी माझे सहकारी अंकुशराव धुमाळ यांचं कौतुक करेन निश्चित मनापासून, यासाठी की अनेक जणांनी आम्हाला म्हटलं होतं की बाय रोड जाणं तुम्हाला शक्य नाही आहे वगैरे वगैरे वगैरे, आणि मला सुद्धा वाटलं होतं तसं की कदाचित जे लोक म्हणतायत ते खरं असेल, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो अगदी बाय हार्ट की त्यांनी लातूरहून अगदी अयोध्येपर्यंत आणि अयोध्येतूनही अनेक, काशी असेल किंवा परिसरात आम्ही काही व्हिजिट केल्या, काशी त्यानंतर चित्रकूट, मेहेर, अशा मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आम्ही फिरलोत। हा सगळा प्रवास एकट्याने ड्रायव्हिंग केली आहे। म्हणजे मानवी मनाच्या क्षमता त्यांना मी काय 100-150 किलोमीटर नाही केली, तुम्ही लगातार हा प्रवास करताय आणि नक्की म्हणजे हे सांगायचं, त्यांचं कौतुक म्हणण्यापेक्षा मानवी मनाच्या क्षमता, जिद्द आणि एकेले किती मोठे आहेत हे मला आपल्याला सांगायचं आहे। मी म्हणजे कौतुक नाही करू इच्छित, कारण ती शेवटी आहे तिथं आहे, एखादं गोष्ट जिथं असते तिथं असतेच। तर अशा प्रकारे मुद्दाम जे आमच्याशी संलग्न मित्रमंडळी आहेत, फेसबुक मित्र आहेत जोडलेले, त्या सर्वांसाठी एक माहिती म्हणून आणि इतरही जे काही सोशल मीडियावर मित्र कंपनी असेल त्यांना माहिती म्हणून हा या ठिकाणी मी व्हिडिओ हा तयार केलेला आहे। अशा पद्धतीने आम्ही आता समृद्धी महामार्ग सोडलेला आहे आणि वर्ध्याकडच्या दिशेनं आपल्या नेहमीच्या महामार्गावरून आता प्रवास नांदेड, यवतमाळ, नांदेड आणि लातूरच्या दिशेनं आम्ही प्रवास करणार आहोत। धन्यवाद।